हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि तुम्हा सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्यासोबत इथे ना सकाळची आरती वगैरे करून झाली आणि इथं मी इकडे किचनकडे आले. इथे आता म्हटलं थोडं स्वयंपाक वगैरे करते. थोडं झालं होतं, थोडं बाकी होतं, असं सगळं चालू होतं. आणि आम्ही आदल्या रात्री ना बाप्पासाठी उकडीचे मोदक केले होते. तर तेच इथे आता म्हणजे आरती झाल्यावर आमचं खाणं चालू होतं आणि ते इतकं मोठं असतं ना उकडीचं मोदक, की ते असं खायला खूप वेळ लागतो. तर यांच्याकडे तुम्ही बघू शकता, मलाच हसायला येतं आहे. आणि इथे रुजुलची लुडबुड, त्याचसोबत इकडे माझं स्वयंपाकाचं चालू होतं. आणि कसं आता जास्ती काही व्लॉग असं शूट करणं होतच नाही आहे. जे काही क्लिप्स थोड्याफार होत्या प्रत्येक दिवशीच्या, त्या मी दिवसाच्या हिशोबाने तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि थोडंसं मध्ये गॅप पण झाली, तर मागे पुढे झाले म्हणजे दिवसाच्या हिशोबाने माझे व्लॉग्स. तर इथे बघू शकता मी काय करेल आणि रुजुल तिथे येईल नाही असं होणारच नाही. त्याचसोबत आज म्हणजे माझा भाऊ वगैरे पण येणार होता. तर इथे आता तेच दुपारी तर त्यांचं जेवण होतं कुठेतरी गणपतीचं. आणि मग त्याच्यानंतर आता म्हटलं आमचं जे आहे आमच्यासाठी करून घेते. तर आज ना काही नाही, सिम्पलच जेवण बनवणार होते, कारण रोज रोज हे गणपतीमुळे असं वेगळं खाणं होत आहे. मला वाटते 1 महिना झाला नुसतं काहीतरी असं तेलकट गोड हे तेच होतं आहे नुसतं, कारण सण होते पूर्ण महिनाभर. त्याच्यामुळे सतत काय ना काय खाणं. आणि गणपतीमध्ये तर अति झालं, म्हणजे आता माहिती आहे असं झालं आहे, गोडकडे बघितलं ना तरी कसं तरी व्हायला लागतं आहे, एवढं सगळी भानगड. आणि इथे आमची काहीतरी कशा तरी गोष्टीवरून काहीतरी चालू होतं. माझं रिॲक्शन बघू शकता. मग इथे ना यांना थोडं काहीतरी नाश्ता पाहिजे होता. तर त्याची इथे मम्मी आली होती, म्हणजे ते मला मागत होते. म्हटलं मी स्वयंपाक करत आहे. मग मम्मीने दिलं त्यांना काढून. आणि ते इथे त्यांच्या फेऱ्या चालू होता, जसं रुजुल फेऱ्या करतो ना तुम्हाला माहीत आहे, तसं ते फेऱ्या मारत होते म्हणजे. आणि बोलणं पण काहीतरी चालू होतं, मला वाटतं काहीतरी गणपती विसर्जन की काहीतरी कशावरून तरी काहीतरी डिस्कस चालू असेल, कसं करायचं काय करायचं. तेव्हाच माझं रिॲक्शन असं होतं, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे. आणि मग इथे मी स्वयंपाक, मम्मी त्यांना नाश्ता देत होती. आणि बघू शकता आम्ही कशा दिसतो इथे. तर असं सगळं आहे. आणि ही साडी कशी वाटत आहे तर नक्की सांगा. ही साडी माझ्या लग्नाची आहे. आत्तापर्यंत जशीची तशी आहेत, कारण तिचं कापड ना इतकं छान आहे आणि वेगळीच आहे साडी म्हणजे. मग त्याच्यानंतर इथे ना डायरेक्ट आता रात्रीचं तुमच्यासोबत शेअर करते आहे. इथे रात्री हे लोक आले होते दोघंही, आणि हे काय कामानिमित्तानं बाहेर गेले अचानकमध्ये रात्री. तर हे आता नेक्स्ट डे येणार होते मॉर्निंगला, त्याच्यामुळे मग इथे आम्हीच आरती करून घेतली. हे नव्हते तर थोडं खाली खाली वाटत होतं. मग मी माझ्या भावालाच म्हटलं आरती पकडायला. आणि रुजुल पण त्याच्याकडे बघत होतं, त्याला असं वाटत असेल की ते कुठे गेलेत म्हणून. आणि बघू शकता तो किती छान अशी आरती एन्जॉय करते. छोट्या छोट्या मुलांना आजकालच्या एवढं कसं कळते काय कळतच नाही. तो पूर्ण आरतीपर्यंत तिथे एन्जॉय करते, छान घंटी वाजवत बसतो. नाहीतर इच्छा झाली तर मस्त टाळ्या पण वाजवतो. तर इथे आता कापूर वगैरे लावून घेतलं होतं आणि इथे आता छान मस्त पूजा वगैरे झाली संध्याकाळची. आता फक्त थोडं जेवण खाऊन बाकी आहे. आणि आमचा बाप्पा कसा वाटला तुम्हाला, तर तुम्ही मला सांगितलंच नाही, नक्की सांगा कॉमेंटमध्ये. तर इथे मी रुजुलला कापूर वगैरे देत होते, कारण त्याला माहिती आहे आता रोजचं बघत आहे ना तो, की याच्यानंतर काय करतात त्याच्यानंतर काय करतात, असं त्याला सगळं माहिती आहे. तर चला तुम्ही हे एन्जॉय करा आणि या ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग भेटूच आपण अशा एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. प्रांजली ही तुला अर्पिते श्रीरामा सदया की देवा श्रीरामा सदया तव पतिवंदन करण्यापूर्ती द्यावी या हृदया तुलसी बेल आणि फुले सुवासिक नाना विधिमाला की देवा
किंचित से बहु प्रेम भरे आम्ही रामाच्या माला. किंचित सेवा भजन पूजन हे घडले आचरणी की देवा घडले आचरणी. गोड करून घ्या प्रेमे आम्हा भक्तांची करणी. आणि इथे ना आरती सुरू होती आणि याला घाई होती. आम्ही पुष्पांजली करत होतो की फूल कधी टाकणार बाप्पाला. तर तेच त्याला व्हायचं होतं. मी त्याला पकडून पकडून ठेवत होते, थोडं थांब ना, त्याचं वेगळंच चालू होतं. तर असं सगळं होतं आणि पटकन सगळे दिवस निघून गेले. आता बघा, ज्यांच्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो त्यांचं पण चालू आहे. आणि इथे ना काय झालं, जे फूल होतं ना त्याच्यावर होती अळी. तर तेच इथे आता हा दाखवत होता आम्हाला ना. मी सगळे बघत होतो काय, कारण तो तोंडाने सांगत नव्हता, फक्त दाखवत होता. म्हणून आम्ही सगळे जाऊन बघितलं की काय आहे बा म्हणून. तर तिथे होती अळी. मग त्याच्यानंतर आम्ही सगळं केलं. मग ना मी काही शूट केलंच नाही, कारण इथपर्यंत ना दिवसभर कामं हे सगळं करून करून अर्ध म्हणजे असं थकायला होते. आणि आता उद्या होतं विसर्जन, तर त्याची पण सगळी तयारी करायची होती, कारण उद्या पण पाहुणे येणार होते. म्हणजे माझी नणंद वगैरे येणार आहे उद्या. तर उद्या सकाळपासून पण पूर्ण अख्खा दिवस असाच जाणार आहे, म्हणजे विसर्जन, मग घरात जेवण, हे ते सगळं करण्यामध्ये. तर इथे आता मस्त बघू शकता त्याने फूल वगैरे ठेवलं. आणि ते कसं आहे ना, फूल बाप्पाजवळच राहायला पाहिजे, ते खाली नाही पडलं पाहिजे असं आहे. तर त्याच्यासाठीच 2-3 मिनटं तिथे जातात. आणि मग इथे छान असं आणि हे करून घेतलं. इथे बघू शकता मस्त पाया वगैरे पडलो आणि मस्त अशी आज आमची संध्याकाळची आरती इथे संपली. तर